हाय गाईज, कशा आहात तुम्ही? माझ्या या नवीन यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता आंघोळ करून बसले, फ्रेश झाले. आता नाश्ता करायचा आहे, पण नाश्त्याला घरामध्ये काय नव्हतं बनवायला. मग पोराला म्हटलं खालनं जाऊन वडा सांबार घेऊन ये. आता तो गेला आहे वडा सांबार आणायला, त्याचं पाणी तापवले. आता कधी आंघोळ करतो काय माहिती. त्याला आंघोळीला पण खूप उशीर लागतो. त्याला शाळेत पण जायचं आहे, त्याचा पण अजून डबा बनवायचा आहे. डबा बिबा अजून काय बनवलेलं नाही आहे. खायला पण काही केलं नाही आहे. उठले, वर्कआउट केली आणि आंघोळ करून घेतली आणि ग्रीन टी पिऊन घेतली आणि मग बसले आता फ्रेश होऊन. तर म्हणलं जरा छोटासा एक ब्लॉग काढावा, सकाळ सकाळ गुड मॉर्निंग करावा तुम्हाला पण. गुड मॉर्निंग तुम्हाला पण. झाला का तुमचा चहा पाणी? कसं वाटतंय बघा. आज टी व्ही लावून तसाच गेलेला आहे. इतकं टेन्शन येतं ना डोक्याला. पोरगा ऐकत नाही. मुलगी गेली शाळेमध्ये. आता पटपट काम करून घेणार आहे आणि मग काहीतरी स्वयंपाकाला बनवून आणि देईल त्याला पण काहीतरी डब्यात बनवून खायला. शाळेमध्ये खाईल तरी ना तो. तुमचं काय चाललं आहे? तुमचं झालं का चहा पाणी, नाश्ता वगैरे? आणि तुम्हाला एक खुशखबर सांगू का? सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि भरभरून सपोर्ट करा. नवीन एक तर यूट्यूब चॅनल. आधी तुम्ही ते शॉर्ट्स पाहिले का? मी शॉर्ट्स बनवले होते यूट्यूब चॅनलला. तुम्ही पाहिले का? ते नसेल पाहिले तर त्या माझ्या संगीता पटाईट व्लॉगच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा. तुम्हाला माझे सगळे शॉर्ट्स बघायला भेटतील. आणि मी त्या दिवशी बनवला होता गाजराचा हलवा, तो पाहिला का तुम्ही? तो पण तुम्ही करून खाऊ घाला मुलांना तुमच्या. छान वाटतं थंडीच्या ह्याच्यामध्ये खायला, जरा बरं वाटतं जरा. तुम्ही पण तसं बनवा आणि खाऊ घाला मुलांना. मध्ये माझा काही बोट आला का काय माहिती, आला असेल वाटतंय मला, असं बोट आल्यासारखं. आणि मला आता जायचं आहे, थोडंसं बाहेर जाणार आहे मी. थोडीशी शॉपिंग करायची आहे. शॉपिंग म्हणजे काय, आपलं छोटं मोठं छटरमटर सामान आणणार आहे. दुसरं काय आणणार आहे तवा, आहे का नाही? घरामध्ये लागते ती गोष्ट. पर्सनली माझं काही नाही बरं का, नाही तर तुम्हाला वाटेल माझं पर्सनली सांगते का काय. मी पर्सनल काही गोष्टी असतात तवा, काही नसतात आयुष्यामध्ये. बिन कपड्याचं आलं आहे, बिन कपड्याचं जायचं आहे. थोड्या दिवसाची जिंदगी आहे, जगायचं आपलं चांगलं. नंतर काय आहे तवा, म्हातारपणी कोण बघत नाही आपल्याला. त्याच्यामुळे मी आता शॉर्ट्स बनवते, ब्लॉग टाकते, एन्जॉय करते. तुम्ही पण असंच एन्जॉय करा माझ्यासारखा. टाईमपास आपलं काहीतरी पाहिजे ना कुठंतरी, बरोबर आहे का नाही? सांगा मला तुम्ही. आणि अजून माझ्या घरच्यांना जर माहीत पडलं ना मी शॉर्ट्स वगैरे हे चालू केलेलं आहे, तर जरा ओरडतील. वरडल्याने काय होणार आहे तवा? माझी जिंदगी आहे, मला कसं जगायचं आहे ते मी जगणार आहे. कोणाच्या सांगण्यावरनं मी थोडी ना जगणार आहे तवा. मला उत्साह आहे त्या गोष्टीचा, म्हणून मी शॉर्ट्स वगैरे काढते. मला आवडतात, माझा तो छंदच आहे, बरोबर आहे का नाही? आणि दुसऱ्यांचं काय करायचं आहे आपल्याला? दुसरे काय नुसतं बोलायला येतात, तोलायला तर येत नाहीत, बरोबर आहे का नाही? सांगा. त्याच्यामुळे मी यांना कोणाचा विचार करत नाही. आणि सध्या तर मी डाएटवरती आहे. डाएट करते सकाळी उठून 1 तास तब्येतीसाठी. तब्येत खूप झाली आहे ना माझी, मला तब्येत कमी करायची आहे माझी. त्याच्यामुळं डाएट करते थोडीशी. बाकीच्यांचं काय हो. आमच्या घरातले म्हणतात नको करू मम्मी. पोरं म्हणतात कशाला करती, खात जा. संध्याकाळच्याला मी खात नाही ना, उपाशी झोपते पाणी पिऊन. त्याच्यामुळं पोरांना जेवण जात नाही आहे माझ्या. ते म्हणतात तू अशी नको झोपू, आम्हाला जेवण जात नाही, थोडं का वेळेला खात जा. आला बघा हा वडा सांबार घेऊन. त्याला सांगितलं होतं पोराला घेऊन यायला. बघा कसा खाय आणलाय त्याने आणि कुठं ठेवलंय. जाऊन घे पटपट. काय घे ना, प्लेट घे, चल ओतून घे त्याच्यामध्ये. आता खातो गाईच. आणि माझा हे छोटासा ब्लॉग त्याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.